कोणाचीही मागणी नसताना विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनीवर जबरदस्तीने लादलेल्या शक्तीपीठ महामार्गाला कामेरी गावातील महिलांचा तीव्र विरोध असून प्रसंगी प्राण देऊ पण आमच्या सुपीक शेतजमिनी शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही अशा प्रकारचा एल्गार कामेरी गावातील महिलांनी केलाय। मुख्य चौक असलेला बाजारपेठ येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शक्तीपीठ महामार्ग विरोधात मोर्चाची सुरुवात करण्यात आली आहे। कामेरीतील मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढत शक्तीपीठ महामार्गाविरोधात तीव्र एकच जिद्द, शक्तीपीठ रद्द, जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे अशा घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडलाय। मोर्चात कामेरी गावातील शेकडो महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। विशेष म्हणजे पोलिसांचा बंदोबस्त अगदी मोठ्या प्रमाणात लावला होता। कोणाचीही मागणी नसताना विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक शेत जमिनीवर जबरदस्तीने लादलेल्या शक्तीपीठ महामार्गाला कामेरी गावातील महिलांचा तीव्र विरोध असून प्रसंगी प्राण देऊ पण आमच्या सुपीक शेत जमिनी शक्तीपीठ महामार्गासाठी देणार नाही अशा प्रकारचा एल्गार कामेरी गावातील महिलांनी केलाय। सायंकाळी 6:30च्या सुमारास निघालेला हा मोर्चा हनुमान मंदिर मुख्य बाजारपेठ मार्गे संपूर्ण गावातून गेला। मोर्चाच्या सुरुवातीला महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि हक्काच्या लढाईसाठी रणशिंग फुंकले। जत तालुक्यातील वाळेखिंडी लोणारवाडी येथे सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत विहिरीत पोहत असताना 6वीत शिकणाऱ्या मुलाचा बुडून मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। मयत मुलाचे नाव हर्षद दत्तात्रय हिप्परकर असं आहे। हर्षद हा दररोज आपल्या वडील आणि भावासोबत शेतातील विहिरीवर अंघोळ आणि पोहण्यासाठी जात होता। गेले 3 ते 4 वर्ष तो पोहत असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे। सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या दरम्यान हर्षद विहिरीत पोहत असताना अचानक दम लागल्याने तो खोल पाण्यात बुडाला। मुलगा बाहेर न आल्याचं समजताच काठावर असणाऱ्या वडिलांनी त्याला पाण्यात बुडून शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु जवळपास विहिरीत 45 फूट पाणी असल्याने वर काढण्यात त्यांना अडचण आली। तोवर शेजारचे लोक देखील जमा झाले पण मुलास वाचवण्यास यश आलं नाही। दरम्यान या घटनेची माहिती जत पंचायत समितीचे माजी उपसभापती शिवाजी शिंदे यांनी सांगली येथील स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाला कळवली। माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्सचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। आपत्ती व्यवस्थापन कमांडर कैलास वडर यांच्या मार्गदर्शनाखाली महेश गव्हाणे, सागर जाधव आणि आसिफ मकानदार यांनी बचाव आणि शोध मोहीम राबवली। सुमारे 45 फूट खोल पाण्यात शोध घेत काही मिनिटातच हर्षदचा मृतदेह बाहेर काढण्यात आला। जिल्ह्यासह कर्नाटकात धुमाकूळ घालत मोटारसायकल चोरणाऱ्या आंतरराज्य सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। या चोरट्याकडून एकूण 7 गुन्हे उघडकीस आणत 9 दुचाकी जप्त करत 5,30,000चा मुद्देमाल हस्तगत केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने मार्केट यार्ड परिसरात ही कारवाई केली आहे। रणजित श्रीरंग लोखंडे असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे। जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते। याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी पथक स्थापन करत गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक महादेव पवार हे पथकासह पेट्रोलिंग करताना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार रणजित लोखंडे यांनी चोरीच्या मोटारसायकल मार्केट यार्डातील महेश कबाडे यांच्या दुकानाच्या पाठीमागे लावून ठेवले असून तो त्यातील एक मोटारसायकल विक्रीसाठी घेऊन जाणार आहे। यावेळी पथकाने तातडीने त्या ठिकाणी जाऊन पाहिले। त्यावेळी लोखंडे हा एक दुचाकी घेऊन जाण्याच्या तयारीत होता। यावेळी त्याला तातडीने थांबवून ताब्यात घेतलं। त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत कसून चौकशी केली असता त्याने सदरची दुचाकी विश्रामबाग येथील मालगावे डेअरी समोरून चोरल्याचं सांगितलं। त्याचबरोबर त्या ठिकाणी विना नंबर प्लेटच्या झाकून ठेवलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याने सांगितले की सदरच्या दुचाकी या मिरज शहर, ग्रामीण, एमआयडीसी, कुपवाड तसेच कर्नाटकातील कागवाड, कुडची, चिंचणी येथून चोरल्यात। यावेळी त्या ठिकाणाहून चोरीच्या 9 दुचाकी जप्त केल्यात। रणजित लोखंडे हा रेकॉर्डवरील आंतरराज्यीय गुन्हेगार असून महाराष्ट्र, कर्नाटकात दुचाकी चोरीचे गुन्हे बेंगलोर मुंबई विशेष ट्रेनचे सांगली रेल्वे स्टेशनवर रविवारी उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले। आठवड्यातून 2 दिवस ही गाडी धावणार आहे। मुंबईला व बेंगलोरला जाणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे। महावितरणाच्या संचालिका नीता केळकर, प्रवीण दिवान, विशाल पवार, रमेश आरवाडे तसेच रेल्वे प्रवासी ग्रुपचे इतर सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झालाय। बेंगलोर ते मुंबई ही गाडी मंगळवार आणि शनिवारी असणार आहे, तर मुंबई ते बेंगलोर ही गाडी बुधवारी आणि रविवारी असणार आहे। ही गाडी सांगली व मिरज जंक्शन मार्गे धावणार आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मुंबई आणि बेंगलोर प्रवासासाठी मोठा दिलासा मिळाला आहे। सध्या पेट्रोल आणि डिझेलची टंचाई असल्यामुळे
सार्वजनिक वाहतूक मोठ्या प्रमाणात वापरावी असं आवाहन करण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शिर्डीला जाताना वंदे भारतचा वापर केला. त्यामुळे भविष्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मात्र त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणात अजून नवीन गाड्या सुरू करून प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा लाभ घेण्यासाठी सरकारकडून अजून ठोस प्रमाणात पावले उचलावीत असं आवाहन करण्यात येते. समाजातील अनेक परंपरांमध्ये सुवासिनी महिलांना विशेष मान दिला जातो. मात्र वैंधव्य आल्यानंतर अनेक महिलांना सामाजिक उपेक्षेला सामोरं जावं लागतं. हाच हरवलेला सन्मान पुन्हा मिळवून देण्यासाठी सांगलीतील सुवासिनी ग्रुपने अधिक मासानिमित्त एक हृदयस्पर्शी उपक्रम राबवलाय. विधवा महिलांना वाण देत हळदी कुंकू लावून त्यांचा सन्मान करण्यात आलाय. या उपक्रमामुळे अनेक महिलांच्या चेहऱ्यावर आनंद खुलल्याचं चित्र पाहायला मिळालं. अस्मिता पत्की यांच्या नेतृत्वाखाली काही वर्षांपूर्वी सांगलीत विधवा महिलांना एकत्र आणून सुवासिनी ग्रुपची स्थापना करण्यात आली. वैंधव्यामुळे निर्माण होणारी मानसिक खंत, एकटेपणा आणि आत्मविश्वासाचा अभाव दूर करण्यासाठी या समूहामार्फत विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. समाजातील भेदभावाच्या रूढींना छेद देत विधवा आणि सुवासिनी महिलांमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय. अधिक मासानिमित्त सांगलीतील सीतारामनगर परिसरात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी महिलांना आंबे, बांगड्या तसेच विविध वाण भेटवस्तू देण्यात आल्या. हळदी कुंकू आणि स्नेहसंवादाच्या माध्यमातून महिलांनी मन मोकळेपणाने आनंद व्यक्त केलाय. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर जत पोलिसांच्या वतीने शहरात पथसंचलन करण्यात आले. आगामी सण शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गावरून रूट मार्च काढत नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. जत पोलीस ठाण्यापासून सुरू झालेला या पथसंचलन शिवाजी पेठ, राम मंदिर चौक, वाचनालय चौक, जत परिसर, गांधी चौक, महाराणा प्रताप चौक, आरळी कॉर्नर, संभाजी चौक या भागातून मार्गक्रमण झालं. शहरातील संवेदनशील भागात पोलिसांनी विशेष शक्ती प्रदर्शन केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे, पोलीस उपनिरीक्षक जीवन कांबळे, चंद्रकांत जाधव, विशंभर पोटे यांच्यासह पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि दंगल नियंत्रण पथकातील कर्मचारी सहभागी झाले. मुंबई आणि सांगलीमध्ये धूम स्टाईलने चैन स्नॅचिंग करणाऱ्या मोका गुन्ह्यातील सराईताला पोलिसांनी जेरबंद केलंय. त्याच्याकडून जबरी चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आणत 2,20,000चा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कारवाई केली आहे. हैदर अली सरफराज कायम असं अटक केलेल्या गुन्हेगाराचं नाव आहे. दरम्यान सदरचे गुन्हे हे त्याचे साथीदार इम्रान इराणी आणि सादक इराणी यांनी मिळून केले असून ते दोघे पसार झालेत. त्यांचा शोध सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितलं. गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणचं पथक करत होतं. त्यावेळी पथकाला तांत्रिक आणि गोपनीय माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि मोक्का गुन्ह्यातील आरोपी हैदर अली कायम यांनी त्याच्या साथीदारांसह मिळून केलाय. तो रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील इनामधामणी गावच्या हद्दीत पाटील कॉलेजजवळ येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून कायम याला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ मंगळसूत्र मिळालं. त्याच्याकडील दुचाकी आणि सोन्याच्या दागिन्यांबाबत चौकशी केली असता त्यांनी सांगितले की अंकली येथील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसडा मारून चोरले. तसेच ही मोटारसायकल त्याचा साथीदार इम्रान इराणी याची आहे. मोटारसायकलबाबत चौकशी केली असता ती मुंबई येथून 2024 साली चोरल्याचं तपासात निष्पन्न झालं. यावेळी दुचाकी आणि दागिने जप्त करत त्याला सांगली ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केल्या. दरम्यान हैदर अली कायम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून मोक्का गुन्ह्यातील सराईत आहे. त्याच्यावर महाराष्ट्र, कर्नाटकसह विविध ठिकाणी चैन स्नॅचिंगचे गुन्हे दाखल आहेत.